आजचा दिवस सुनंदा केले मानसिक दिव्यांग मुलांच्या शाळेत खास ठरला। अनामिका बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने येथे विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व क्राफ्ट वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमामुळे शाळेचा परिसर आनंद, उत्साह आणि निरागस हसण्यानं भरून गेला। क्राफ्ट वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या मुलांनी मनसोक्त आनंद घेतला। रंग, कागद आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून त्यांनी आपली कल्पनाशक्ती सुंदर कलाकृतींमध्ये व्यक्त केली। विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांनीही या उपक्रमात उत्साहानं सहभाग घेतला आणि मुलांसोबत क्राफ्ट करताना त्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हास्य उमटलं। या स्नेहभोजनाचे आयोजन रोकठोक रणरागिणी न्यूजच्या सुनीता जैन यांनी मनापासून केलं होतं। त्यांच्या उपक्रमामुळे मुलांना केवळ स्वादिष्ट भोजनच नाही तर आपुलकीची उबही अनुभवायला मिळाली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामिनी तांबे, स्वप्नाली पाटील, प्रतिभा आहेर, वैशाली आंधळे, विवेक रनाळकर सर यांनी आणि रोहिणी मैद या कमिटी मेंबर्सनी मनापासून मेहनत घेतली। त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक सुंदर आणि संस्मरणीय ठरला आहे। अशा उपक्रमांमुळे समाजातील दिव्यांग मुलांप्रती संवेदनशीलता वाढते आणि त्यांना देखील समाजाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचंही जाणीव होते। त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य हेच या उपक्रमाचं खरं यश ठरलंय। थोडासा वेळ, थोडंसं प्रेम आणि कुणाचं तरी आयुष्य उजळून निघतं याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली। रोकठोक रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीता जैन, नाशिक।